एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आमची पिल्लू सकाळी 6 वाजता उठलेली आणि असंच बेडवरती थोडा टाइमपास केला, जवळजवळ 1 तास। मग नंतर बाल्कनीमध्ये गेलो, त्याच्यानंतर मग मी आम्हाला ब्रेकफास्ट केला। पिल्लूला पण थोडा आमच्यातला भरवते मी आता। उपमा केलेला, जे तिला सूट होईल ना असंच मी ब्रेकफास्ट करते। उपमा तिला चालून जातो, सो उपमा केलेला। थोडा कमी स्पायसी होता, एकच मिरची टाकलेली। तिने तेवढंच खाल्लं, वाटीभर पण नाही खाल्लं। जेवढं वाटीत आहे तेवढंच खाल्लं, त्याच्याहून थोडंसं सोडून दिलं तिने। मग तिला थोडं फीड केलं मी। माझं अजवाईनचं वॉटर घेतलेलं, पाणी पिलेलं। सो 1 तासाने मला खायचं होतं, त्याच्यामुळे मग मी काय खाल्लं नाही। दोघांना दिलेलं, दीपकला दिलं आणि पिल्लूला दिलं। पिल्लूने सकाळी उठल्यावरती दूध पिलेलं, त्याच्यामुळे मग थोड्या वेळाने तिला दिलं। जवळजवळ 1-1.5 तासांनी मग मी तिला उपमा दिला थोडासा, तो तिने थोडासा खाल्ला। मग नंतर तिच्यासाठी मला दुसरं काहीतरी करावंच लागणार होतं, कारण का तेवढ्याशाने पोट नाही भरत। जराशी तिला टेस्ट वेगळी येण्यासाठी मी तिला देते। आणि मग थोड्या वेळाने मी पण ब्रेकफास्ट केला। पिल्लूचं अजून बाकी होतं, सो मी करत होती। दोघांचं झालेलं, दोघं बसलेले बघत इकडे तिकडे, आणि पिल्लूचं असं खेळणं चालू होतं। तिला अजून म्हणजे भरवणारच नव्हती मी, कारण का तिने थोडासा उपमा पण खाल्लेला आणि दूध पण पिलेलं, त्याच्यामुळे जर लवकर भरवलं ना मग ती खाणार नाही। सो ठरवलेलं अगदी 1 तासाने वगैरे भरवेल। आणि आता तिला ऑलमोस्ट झोप यायच्या प्रोसेसमध्ये आहे, कारण का ऑलमोस्ट त्या टायमिंगला 8 वाजलेले आणि ती उठलेली 6 वाजता उठलेली। नंतर मग खेळली आणि मग नंतर थोड्या वेळाने मग मी तिला म्हटलं आता जाऊन देतं काहीतरी भरवते, कारण का मग नंतर अजून खूप झोप आली ना मग ती जेवणार नाही, मग नाटक करत बसेल, आळस देत बसेल। त्याच्यामुळे मग मी तिचा आता नाश्ता आहे तो करायला घेतलेला। मी तिला आज नाश्त्याला नाचणीचं सत्व दिलं। मी 2 प्रकारचे सॅरलेक्स बनवले, त्यातलं एक जे आहे मूगडाळी, म्हणजे 6 मंथपासूनचे स्टार्ट करतात ते मी कधी कधी आता तिला देते। आणि आता मी तिला नाचणीचं सत्व देते, हे ते तिला आवडीने खाते। आणि आता मी तुम्हाला मे बी उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक चांगलं प्रीमिक्स तुमच्याजवळ मी शेअर करेल सॅरलेक्सचं, जे की ट्रॅव्हल फ्रेंडली असेल। ओन्ली गरम पाणी टाकायचं आणि ते प्रीमिक्स आपण बाळाला देऊ शकतो। खास ट्रॅव्हलसाठी आपण ते यूज करू शकतो, कारण का आपल्याला गरम वगैरे करता येणार नाही त्याच्यासाठी। हॅलो, हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर डोळ्यावर झोप आहे खूप, कारण का पिल्लू आमची रात्री 1 वाजता झोपलेली, 1-1:30ला, आणि ती पहाटे 5:30-6ला उठली। त्याच्यानंतर जागीच होती। आता ऑलमोस्टली 9 पकडून घ्या तुम्ही, 1 तास झाला असेल। 9 वाजता झोपली। फक्त माझे कचरा वगैरे काढून झाला। आता ब्रेकफास्ट वगैरे झाला। आम्हाला केलेला उपमा तुम्ही बघितलाच असाल, आणि पिल्लूला केलेलं नाचणीचं सत्व तिने पण थोडंसं खाल्लं, पण तिला म्हणजे आमच्यात थोडं भरवतो आणि परत मग मी तिच्यासाठी तिचा ब्रेकफास्ट करते, जेणेकरून तिला हॅबिट तरी होईल आमच्या गोष्टी काढायच्या। सो आता देवपूजा करून घेते पटकन आणि जेवण करायचं आहे। आज मी करणार आहे मसूरची भाजी। मूग पण आहे, मसूर पण आहे, पण मसूरची भाजी करते, कारण का असं वाटते ते खराब होतील, त्याच्यात पाणी राहिलेलं थोडं, त्याच्यामुळे मोड आणायला ठेवलेले, त्यामध्ये पाणी राहिलं आणि त्याला काही मोड आलेच नाही आणि ते मला वाटतं खराब होतील। सो मसूरची भाजी करून घेईल पटकन, दिवा लावेल। पिल्लूला करेल मी आज मोड आलेला मुगाचं खिचडी वगैरे असं काहीतरी करेल, कारण का मूग आहेत ना भरपूर घातलेले, तिच्यासाठी पण घातलेलं। आणि स्प्राऊट लहान मुलांसाठी चांगला, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि मुगामध्ये खूप सारे प्रोटीन असतात। फक्त टिकले लावले, पावडर वगैरे लावलं ना, किचनमध्ये काम केलं ना की त्याचा काहीच पावडर तुम्ही मेकअप करा, काय करा, काही काम होत नाही। आणि आता पटकन जेवण करायचं आणि नॉर्मल डस्टिंग करायचं। डस्टिंग पण राहिलेलंच आहे। डस्टिंग मी डेली नाही करत, डस्टिंग मी 3-4 दिवसांनी करते, कारण का डेली माझ्याने पॉसिबल नाही। आणि जेवढ्या म्हणजे ज्या गोष्टी डेली करायच्या असतात ना डस्टिंग, ते करते। आणि तुम्हाला मागच्याच टायमिंगला मी फॅन वगैरे क्लीन केलेला, सो आता परत त्याच्यावर डस्ट बसले, म्हणजे ऑलमोस्ट 5-6 दिवसांनी लगेच त्याच्यावर डस्ट बसली, म्हणजे ऑलमोस्ट एक लेअर बसलायचं आहे त्याच्यावरती, नॉर्मल एकदम थिक। थिक नाही, थिन। सो आता ते पुसायचे, फोटो फ्रेम पुसायचे आहेत। फ्रीज मला क्लीन करायचं आहे, नॉर्मली क्लीन करणार आहे, डीप क्लिनिंग नाही करणार। आणि आपलं कॅबिनेट्स असतात, म्हणजे ट्रॉलीज असतात, त्यांच्या ड्रॉवर्सवर खूप सारी डस्ट बसले आणि खूप सारे पाण्याचे काय म्हणतात ते उठलेले आहेत, उठलेले आहेत, ते पण क्लीन करायचं आहे। सो आता पटकन जेवण करते। जेवण करायला काय एवढा वेळ लागत नाही, चपात्या मला कमी करायच्या असतात, कारण का मी सध्या डाईटवरती आहे। तुम्हाला 2-3 दिवस मी एक्सरसाइज वगैरे शूट करून नाही दाखवली, कारण का तेवढा म्हणजे मूड नव्हता, म्हणजे ब्लॉगिंग करायला इच्छाच नव्हती, कारण का पिल्लू
खूप आता दमवते, खूप म्हणजे खूप लिमिटच्या बाहेर दमवते ती. आता ती झोपले 9ला, आता ती कधी उठेल काय माहिती. मला 12च्या आतमध्ये नाही तर आता 10:15 वाजलेत. ॲटलिस्ट मला 12पर्यंत मला रिलॅक्स बसायचं, म्हणजे रिलॅक्स म्हणजे खूप मला स्किन केअर पण करायचं आहे, त्याला पण टाईम नाही भेटत आहे. कसा तरी टाईम काढावा लागेल आणि दीपकला वाटत नाही आहे बरं. सो चला पटकन जेवण करते, पहिले पूजा करून घेते. फुलं माझ्या झाडाला आली आहेत तीच. हे सगळं एसीचं पाणी आलं आहे. फुलं तर आली आहेत ती घेणार आहे मी. 5 फुलं बस होतील माझ्या देवाला. एवढी फुलं बस आहेत, जास्त काय देव नाही आहे. पटकन पूजा करते आणि तुम्हाला भेटते. पिल्लू आमची हलायला लागली आहे युजुअल. खुशी झाली. चला पटकन पूजा वगैरे करते आणि भेटते तुम्हाला. माझी भाजी मगाशीच झाली, मसूरची भाजी केली, चपात्या पण झाल्यात, त्या पण ठेवत. आता भांडी घासायची तेवढी सगळी, ब्रेकफास्टची वगैरे. चहा पण घेतला परत एकदा, कारण का एनर्जी नव्हती अंगात. सो आता पटकन एवढं सगळं आवरते. मशीनला कपडे लावलेत, ते पण सुकत घालायचे. सकाळी गेलेला उपमा रवा पण फ्रीजमध्येच ठेवते मी. सो ते पण करून घेते. पिल्लूचं जेवण राहिलं आहे ते करायचं आहे फक्त. आता पटकन भांडी धुवून देते एवढी सगळी. आता भांडी वगैरे माझी सगळी घासून झाली, तिथे ठेवले आणि आता हे क्लीन करून घेते. फॅनच्यामुळे आवाज पण येत असल्याने मी हवी बघते. हे सगळं क्लीन करून घेते पटकन. आणि खूप दिवस झाले मला हे क्लीन करायचं होतं, पण टाईम नव्हता भेटत आणि आज खूप सारा टाईम होता. पिल्लू आमची 9ला झोपली. 9ला झोपल्यानंतर मग मी माझं सगळी कामं, जेवण वगैरे ना तुम्हाला सांगते माझं 10पर्यंत 10:30पर्यंत माझं जेवण वगैरे झालं. पटकन आंघोळ वगैरे करून घेतलं आणि पहिलं जेवण केलं, जेणेकरून मग मला बाकीची जी क्लिनिंग आहे, मोस्टली करून किचनची जी वरवरची क्लिनिंग असते ना ती बाकी होती. आतमधली क्लिनिंग मी सॅटर्डेला करेल, ट्रॉल्या वगैरे क्लीन करायच्यात त्याच्यामुळे. सो जे ट्रॉलीचे डोअर्स होते ना ते खूप सारे घाण झालेले, तुम्हाला दिसतच आहे साईड लोकनी. म्हणजे ओले हात आपण लावतो ते पाणी वरगळतं आणि थोडीशी डस्ट वगैरे बसलेली. सो ते खूप दिवसापासून क्लीन करायचं राहिलेलं. सो आज खूप सारा टाईम होता, मग म्हटलं पटकन हे करून घेते. जी थोडी कामं आहे ती करून घेते, नंतर मग जास्तच बर्डन पडून जातं क्लिनिंगसाठी. आणि मला आता ते नको आहे, कारण का पिल्लूकडून मला ना जरा पण टाईम नाही भेटत आता सध्या. जेवढं होतं आहे ना तेवढं मी असं टाईम काढून अगदी करते, कारण का मग नंतर मग आळस येतो. भरपूर घाण झालं ना की ते मग आपल्याला करावंच लागतं. सो आता थोडंसं आहे, सो ते करून घेते. जे मी लिक्विड तुम्हाला भरपूर टाईमपासून सांगत आले तेच यूज करते. कॉलिन वगैरे यूज नाही करत. कॉलिन आहे माझ्याकडे, पण ते मी अजून यूज नाही करत. ते मी ठरवलं फक्त मिरर वगैरे पुसण्यासाठी करेल. सो आता 2-3 दिवस तुम्हाला अशी नॉर्मल माझी जी डस्टिंग असते ती तुम्हाला दिसेल, जी की राहिलेली पेंडिंग ते करायचं आहे. कारण का कसं होतं, पिल्लू आता खूप मस्ती करायला लागले, चालायला लागले, त्याच्यामुळे ना असं प्रॉपर मला टाईम नाही भेटत कुठल्या गोष्टीसाठी. सो असं मला टाईम काढावा लागतो. ती झोपली कीच मला असं सगळं करावं लागतं. मग त्या ठिकाणी मला माझी झोप मारावी लागते आणि ह्या गोष्टी कराव्या लागतात. कारण का मग नंतर टाईम घालवला ना अशा फालतू गोष्टीत, मग नंतर मलाच ते भारी पडेल. सो असं थोडा टाईम काढून मी थोडं क्लिनिंग करते. सो हे पटकन क्लीन करून घेईल आता.
ते झाल्यानंतर फ्रीज क्लीन करायचं. तर फ्रीजवरचं सगळं सामान वर म्हणजे काढलं. जे व्हाईट कलरचं ड्रॉवर्स आहे ना ते पण खूप सारं खराब झालेलं, खूप सारी डस्ट बसलेली. आपले जेवणाचे हात म्हणजे आपण जेवण करतो ते फ्रीजच्या डोअरला हात, तिकडचे हात आणि खूप सारी डस्ट बसलेली. इथे ना डस्ट खूप आणि हवा खूप आहे, त्याच्यामुळे काय होतं की सगळा तेलकटपणा असा राहतो फ्रीजवर वगैरे. खूप ठिकाणी तसंच झालेलं आहे. मी हे आज अनुभवलं, कारण का खूप टायमाने मी फ्रीज क्लीन केलं आहे. जो लास्ट टाईम मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवलेला ना, त्याच्यानंतर मी आत्ता त्याला क्लीन करते प्रॉपर, म्हणजे वरून क्लीन करते. नॉर्मली मी असंच फक्त सुकं फडकं मारून घ्यायची, पण आत्ता मी त्याला लिक्विड वगैरे मारून असं प्रॉपर क्लीन करते, कारण का खूप सारं खराब झालेलं. सो वरचं पण मला कवर आहे ते चेंज करायचं होतं. प्लस सगळं ते ड्रॉवर्स आहे त्याला पण वरतून घाण झालेले, ते पण मला क्लीन करायचं होतं. त्याच्या हँडल्स वगैरे खूप खराब झालेले, ते पण क्लीन करायचं होतं. म्हणजे अशा 4-5 गोष्टी आहेत त्या मला किचनमध्ये क्लीन करायच्या होत्या. सो आजच मला टाईम होता की ते करायचंच होतं. सो आता पटकन फ्रीज वगैरे क्लीन करते. आतमधला जो फ्रीज क्लिनिंग आहे, डीप क्लिनिंग आहे, ते नेक्स्ट मंथमध्ये करेल, मे बी मंथ एंडिंगला करेल, असं काहीतरी करेल, कारण का एवढं पण ते खराब झालं नाही आहे. फक्त वरून आहे ना डस्ट वगैरे बसते ना, त्याच्यामुळे ते खराब होऊन जातं आणि मग ते आपल्याला दिसत नाही. आणि जेव्हा मग जास्त होतं ना, मग तेव्हा आपल्याला ते क्लीन करूचं वाटतं. सो आता टाईम होता म्हणून मी या सगळ्या गोष्टी काढल्या जातात हळूहळू. फ्रीज माझा सगळा क्लीन झाले आणि आता हा ड्रॉवर जो फ्रीजवर ड्रॉवर ठेवलेला तो पण फक्त साईडने असं बाजूनी पुसून घेतला. आतमध्ये एवढा खराब नव्हता झाला, फक्त बाहेर जी डस्ट बसते ती होती. परत अप्पर साईडला डस्ट होती, साईडला जे ड्रॉवर्स असतात त्याचे जे छोटेसे रॉड्स दिसतात त्याच्यावर डस्ट होती. ते सगळं पुसून काढलं, कारण का ते घासणार, धुणार, परत ते सुकणार, त्या प्रोसेसमध्ये खूप टाईम गेला असता आणि पिल्लू उठली असते आणि मग तसंच राहिलं असतं. सो जे वरची कामं असतात क्लिनिंगची, डस्टिंग बोलतो आपण, ते करत होती. ते मला आज करणं भागच होतं, कारण का अति झालेलं खूप. सो आता हे ड्रॉवर क्लीन झालं, त्याला पण पुसून घेतलं नॅपकिननी. आता ते नॅपकिन आहे जे पिंकवालं आहे, हँड टॉवल बोलतात त्याला, ते पण धुवायचं होतं म्हणून त्याच्याने पुसून घेतलं, कारण का थोडंसं ओलं राहिलेलं. ते झाल्यानंतर सगळं सुकल्यानंतर फ्रीजचं काम झालेलं. सो आता फ्रीज पुरा सेट करायचं होतं. जो वरचा टॉप असतो त्याच्यावर मी थोडं काय ना काहीतरी ठेवून घेते, कारण का तेवढी आपल्या घरात स्पेस नाही आहे की सगळ्या गोष्टी अशा नीट राहतील. मुंबईचे ते किचन तुम्हाला माहिती आहे, त्यात खूप सारे छोटे असतात. सो जे आधीचं रुमाल होता तो चेंज केला आणि ही मॅट टाकली आता फ्रीजवरती. फ्रीजचा कवर होतं माझ्याकडे, पण ते मला एवढंसं चांगलं नाही वाटलं. त्याला साईड पॉकेट्स होते ना, त्याच्यामुळे कसं व्हायचं, साईड्स पॉकेटमध्ये जे आलं ते टाका, मग ते भरून जायचं, म्हणून मी ते टाकून दिलं. आणि आता नॉर्मली हे करते, फ्रीजवरती फक्त पिल्लूची बॉटल असते पाण्याची, आणि जे पाणी उरलेलं असतं ते फ्रूट्स आणि ते चम्मच, ते ड्रॉवर्स आहेत ना त्याच्यामध्ये मी चम्मच ठेवलेत. सगळ्या प्रकारचे वेगवेगळे चम्मच आहेत ते ठेवलेत. बस बाकी काही असं फ्रीजवरती मी स्पेसिफिक ठेवत नाही. फ्रीजचं काम झाल्यानंतर विंडो क्लीन करायची होती, कारण का
भांडी घासते, कचरा टाकायचा असतो, मग ते ओल्यात स्लायडिंगला लागतात आणि त्याच्यामुळे जी ग्लास आहे ती पण खराब होते. लिटरली बोटं वगैरे असे दिसतात. पाण्याचे वरगळ उठलेले, वरगळ काय म्हणतात व काय मला तो प्रॉपर शब्द आठवत नाही आहे, ते पण उठलेलं सगळं. मग त्याच्यामुळे ते पण पहिलं पुसून घेतलं. विंडो अगदी नीट पुसून घेतली. खालचे जे चॅनल्स असतात ते ऑलरेडी क्लीन होते. आता फक्त सॅटर्डेला किंवा संडेला मला सोफा क्लीन करायचा आहे, तेव्हा फक्त एकदा वॅक्यूम मारून घेईल त्या चॅनल्समध्ये. अशा प्रकारे माझी विंडो पण क्लीन झाली. आज भरपूर साऱ्या म्हणजे आज तुम्ही बघायला गेलं ना की मी किचनच्या ज्या गोष्टी असतात ना त्याच क्लीन केल्या, बाकी काही क्लीन नाही केलं. फॅन पण इतका खराब झालेला, जे इथे आधी राहायचे त्याने क्लीन करायचे की नाही काय माहिती. लिटरली वरच्या साईडला ना पुरा तेलाचा असा थर बसलेला, चिकट. म्हणजे मला करायला पण एकदम कसं तरी वाटत होतं, पण केलं. थोडंसं स्प्रे मारून बघितलं पण ते निघालं नाही. ते मला ना आता 2-3 दिवसांनी क्लीन करावंच लागेल. जी भरपूर दिवसासाठी राहिलेली म्हणजे ट्रॉलीचं डोअर क्लीन करायचं होते, स्लायडिंग क्लीन करायचं होते, ते झालं. फॅन पण क्लीन करायचं होतं, ते पण झालं. आता हॉलमधलं कुकी तू चल उठ लवकर, आतमध्ये हो. बोन घेऊ, बोन कुठे गेली. फॅन वगैरे क्लीन करा. आता तिथे पिल्लूचे कपडे भिजत घातलेले मग असे शूचे असतात ना, मग ते हाताने धुते, मशीनला नाही लावत. कारण का मग तो शूचा स्मेल ना जात नाही, त्याच्यामुळे ते शूचे कपडे त्या हाताने धुते. काल डोअरमॅट धुवायला भिजत घातलेले. हल्ली आहे ना मशीनला नाही लावत आहे मी, कारण का मशीन एवढे क्लीन निघत नाही आहेत. सो 2-2 करून मी धुते. आज 2 धुतल्या, काल 2 धुतल्या, आता आज 2 धुवायच्या. त्या आता धुते पटकन आणि मग भेटते तेवढं करून. पिल्लूचे कपडे पण धुवून घेतले, हाताने धुते सध्या तरी, कारण का शूचे खूप सारे कपडे निघतात आणि मग ते मशीनमध्ये धुतले ना की मग तो स्मेल जात नाही. त्याच्यामुळे मग तिच्या ज्या पॅन्टीज असतात त्या मी हातानेच वॉश करते, अगदी डेटॉल वगैरे टाकून गरम पाण्यात आधी भिजत घालते, नंतर मग ते धुते. आता ते कपडे सगळे धुवून झालेले, ते सुकत घातले. आता ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं. आता तुम्हाला मी सांगते, सकाळी मी 6ला उठली ना, आज माझी कामं आहेत ना ऑलमोस्ट 12:30पर्यंत ही सगळी कामं झालेली. आणि जेव्हा मी घड्याळ बघितलं ना, मी म्हटलं अरे बापरे, आज कामं खूप लवकर झालं आणि टाईम पण खूप होता माझ्याकडे. सो म्हटलं जाऊन द्या, आता रेस्ट करते, बस झाली कामं, कारण का मग परत थकायला होतं. सो तेवढं केलं. आणि जी डोअरमॅट मी रोज आता सध्या तरी 2-2 डोअरमॅट हाताने धुते, मशीनने एवढे निघत नाही. सो आता ते मी सुकत घालते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आज भरपूर सारी कामं झाली क्लिनिंगची. सो अशी थोडी कामं मी करत जाते, आता करत राहील. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय.